या मूर्तीची प्राईज ऐकण्यासाठी सर्व आतुर असतील. यांची प्राईज 6000 आहे आणि हे तुम्हाला 7000मध्ये भेटून जातील. लांब लचक केस आणि ज्वेलरी, वेणी वगैरे, बिंदिया, नथ, सर्व. डोले बघा किती मासूम, एकदम मस्त. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. हमरापूर मधील बरेच कारखान्यांना आपण भेट दिली आहे याच्या अगोदर. सर्व लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करू शकता किंवा तुम्ही बघितले सुद्धा असाल. तर आज आपण जाणार आहोत हमरापूर जोळे येथे आणि भेट देणार आहोत तेच म्हणजे प्रिन्स आर्टला. गेल्या व्लॉग मध्ये आपल्याला बऱ्याच आई ताईंनी सांगितलं होतं काय गौरी आई मातेच्या मूर्ती दाखव. तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये देखील म्हणजे कशा असते त्यांचा जास्त करून गणपती बाप्पाच्या मूर्ती असतात आणि कमीत कमी म्हणजे थोड्या मोजक्याच गौरी आईच्या मूर्त्या असतात. तर आपण आज प्रिन्स आर्टला भेट देणार आहोत. त्याचं कारण असं आहे तिथं बरेच पॅटर्न मध्ये आणि प्रकारामध्ये तुम्हाला गौरी आई मातेच्या मूर्त्या बघायला मिळणार आहेत. तर टाइमपास न करता जाऊया आपण हमरापूर जोळे येथे. मेन रोड वरतीच हा शॉप आहे. भेट देऊया आणि बघूया त्यातल्या सुंदर सुंदर अप्रतिम गौरी आई मातेचा आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया, गौरी आई माते की जय. तर आपल्या समोर आयुष आहे आणि आपण आहोत आता प्रिन्स आर्ट मध्ये आणि आता आपण बघणार आहोत सुंदर आईच्या मूर्त्या. एकदम अशा वाटतात आई समोर बसलेले आहे कारण का ओरिजिनल सगळी ज्वेलरी लावलेली आहे एकदम उत्तम आणि इतर एकदम सुंदर वाटते आणि एकदम युनिक पद्धतीची आपल्याला गौरी आईचं रूप बघायला भेटलं या ठिकाणी. बघा मस्त वाटतं, एकदम मस्त, एकदम मस्त आहे बघा. आणि एकदम कोलीन म्हणजे एकदम अशी कोलीन बाय अशी बसलेली दिसते असं वाटतंय. हे बघा मावऱ्यावरती बसलेली आहे एकदम मस्तपैकी आणि इकडं पण कोचवर बसलेली आणि केस वगैरे बघा लांब लचक केस आणि ज्वेलरी, वेणी वगैरे, बिंदिया, नथ, सर्व. डोले बघा किती मासूम, एकदम मस्त. मेहंदी वगैरे मस्त एकदम. आता आपल्या समोर आयुष आहे. आयुष काय सांगशील या मूर्तीबद्दल? मूर्तीला काय म्हणतात, कोचवर बसलेलीस ना गौरी? हो. साधारण याची काय प्राइस असू शकते? तरी 7 पर्यंत आहे. तुम्ही इथं शॉपला भेट दिली तर 6 पर्यंत होऊन जाईल. 6.5. हां म्हणजे भेट दिलीत तर तुम्हाला 6.5-7 पर्यंत होऊन जाईल. 6.5-7 पर्यंत. ही बाप्पाची मूर्ती एकदम सुंदर आहे बघा. पर्यंत 6-7 पर्यंत भेटून जाईल. ठीक आहे. आणि तुमचा कारखाना वेगळीकडे आहे, हा फक्त तुमचा डिस्प्लेसाठी शोरूम ठेवलात तुम्ही केलेला. आणि ही याची प्राईज ऐकण्यासाठी सर्वजण आतुर असतील का ह्या गौराईचं जी माशावरती बसलेली आहे तिची साधारण किंमत किती असू शकते? ती 9,000 पर्यंत आहे. जर तुम्ही आपल्या शॉपला भेट दिलात तर ती 8 पर्यंत तुम्हाला होऊन जाईल कमीत कमी. ओके बघा प्राईस तिची 8 पर्यंत भेटून जाईल जर तुम्ही शॉपला विजिट देताय. बघा आयुष आपल्या समोर आहे, 8,000मध्ये भेटून जाईल. आणि ही एक सुंदर म्हणजे ही छत्रपतींच्या रूपातली वाटते मूर्ती ना, काय राजशाही अशी मधली ना? हो. काय सांगशील याची साधारण काय फूट किती? 2 फूट आहे? हा 2 फूट, 2.25 फूट आहे. 2 आणि ही पण 2 फुटीच असेल ना? सेमच आहे ना? ही किती साधारण असेल? ती 8 पर्यंत आहे. 8, 7.5 पर्यंत, 7 पर्यंत होऊन जाईल. 7.5 म्हणजे बघायला गेलं असतं तो 2-3 फूट पर्यंत तुझी 7-8चीच रेंज आहे काय? रेंज आहे. ही पण गौराई पण मस्त सजवली आहे, सिंपल बैठक बसलेली आहे बघा. आणि साडीचा पॅटर्न बघा एकदम मस्त, फुलांची साडी आहे, गंतन आहे, त्याच्यावर मोर आहे आणि नंतर ज्वेलरी मस्त ज्वेलरीने भरलेली, वेणी पण आहे मस्तपैकी आणि गुलाबांची आणि ऑर्चिडची अशी वेणी आहे. हे बघा मस्त घारे डोले आहेत, निले घारे डोले आहेत ते बघा. याची कॉस्टिंग कशी असेल साधारण? याची 7.5-8 पर्यंत जाईल. हा म्हणजे बघायला गेलं असतं ते 7-8च्या रेंज मध्येच आहेत आपल्याकडे सर्व. आणि आपण कारखान्यामध्ये किती ते किती फूट बाप्पाच्या मूर्ती आणि गौराईची मूर्ती बनवतो? बाप्पाची मूर्तीची काय आपल्याकडे? तुम्ही तुमची ऑर्डर असेल तशी मंडळाचे वगैरे मोठे असतात मूर्त्या, तशा ऑर्डर प्रमाणे तुम्ही जसे सांगाल कस्टमर तसे 11-12 तेच रेंज, जरा 11-12 फुटापर्यंत वगैरे मोठे असतात. ओके बघा. आणि एकदम सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती आहेत. आणि अजून याची काय साधारण प्राइस असू शकते?
ह्याची पण 37 त्याच सेम range सेम मध्ये, सेम same सर्व rate. सर्व ओके. आणि ही पण एक मस्त बाप्पाची मूर्ती आहे आणि धोत्राचा पॅटर्न बघा एकदम मस्त आहे आणि थोडा गुलाबी शेड मारते बाप्पाची म्हणजे हात आणि सोंड वगैरे. तर याची काय प्राइस सेम 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 Same, सेम same. रेंजला आहे. सेम रेंज आहेत. हिरवे धोतरवाला पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे. ठीक आहे. आणि ही गौरई सेमच ना? हा तिचे गौरी 6 पर्यंत जाईल ती. 6 पर्यंत म्हणजे ठीक आहे. गौराईची सहा. प्राइस आपण बघू शकता 7 ते 8च्या रेंजमध्ये तुम्हाला भेटून जातील. इथं पण सुंदर सुंदर गौराईच्या मूर्ती आहेत. हां हे बघा वेगवेगळे पॅटर्नमध्ये आपल्याला बघायला भेटलं. सिम्पल पॅटर्न आणि पाठी छोटी प्रभावल दिली आहे ना? हो गादी दिले बसासाठी. याची पण सेम रेंज 7 ते 8. नाही 6 पर्यंत भेटते. 6 पर्यंत भेटून जातील या सर्व. हे बघा, या म्हणजे 7-3 आहेत ना, या 7,000 पर्यंत आणि त्या 6ला. ओके बघा यांची रेंज 6 आहे आणि यांची रेंज तुम्हाला 7मध्ये भेटून जातील. ठीक आहे. आणि एकदम सुंदर ही पण बघा, ही गौराई बघा, साडीचा कॉम्बिनेशन बघा, ब्लाऊजचा कॉम्बिनेशन बघा, मस्त एकदम सुंदर. ही मूर्त बघा बाप्पाची लहानमध्ये. मित्र साधारण किती फूट असतील? 1 फूट? 1च्या पण कमी. काय रेंज आहे याची? उंदीरवाला 5. जास्वंदी पण 5. दुसरे आहेत ते काय होतं दादा? त्यांचे 3.5 फक्त स्टोन आहे भेटणार पर्पलवाला. तो बुकिंग यांचे 3.5 काय? हा यांचे 3.5. हा जास्वंदीचा आहे तो 5 आणि उंदीरवाला पण 5 3.5. 3.5. आणि तो शेवटचा नाही मिळणार काय? हा बुकिंग झालं. तो बुक झालेला आहे.
चला मित्रांनो, ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे आणि पत्ता तुम्हाला सांगतो, जो हे कलवा मेन रोडवरतीच आहे आणि त्यांचा कारखाना मेन मोठा वेगळीकडे आहे, जिथं मोठ्या मोठ्या बाप्पाच्या मूर्त्या भेटतात. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाप्पाच्या मूर्ती प्लस आपले गौराई मातेच्या मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमची इच्छा होती ना, केली पूर्ण. सर्व दर वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. असं मेन रोडवरतीच आहे प्रिन्स आर्ट. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा मला. तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद अशाच माझ्यासोबत ठेवा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. गौराई माते की गणपती बाप्पा मोरया.